आज आपल्या हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचा गृहोपयोगी वस्तू जे भांडी किटचा कार्यक्रम आपण आज 1000 लोकांचा लावलेला आहे. आणि तसेच आपले संघटनेचे युवा अध्यक्ष महाराष्ट्राचे पूर्ण योगेशदादा यांचा आज वाढदिवस निमित्त आपण रक्तदान शिबिर लावलेलं आहे. आत्तापर्यंत सकाळपासून माझ्या वतीने तर 50 लोकांनी रक्तदान दिलेलं आहे आणि अजून कमीत कमी 100 ते 150 लोक रक्त देणार आहे. तरी ज्यांनी बी रक्त दिलं त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि योगेशदादांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. योगेशदादाचं काम संघटनेमध्ये असं आहे की सगळ्याला हिळून मिळून सगळ्याला चालणं म्हणजे योगेशदादाकडे शिकायला पाहिजे कसं कोणाला बोलायचं. अंगणेताई बी आपल्या इथं आलेले आहे, सगळ्या माझ्या ताई बहिणी इथं आलेल्या आहे, त्यांचं बी खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य राणा शेठ माधवसिंग मेहर हे या ठिकाणी ब्लड कॅम्पसाठी सकाळपासून उपस्थित झालेले आहे. आणि आमच्या अंगणेताई असेल, ज्येष्ठ मंडळी सर्वच जण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. विशेष म्हणजे आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त हे सगळं आयोजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्त समाज कल्याणाच्यासाठी रक्त आपण लोकांच्या उपयोगासाठी झालं पाहिजे कुठेतरी, म्हणून आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर लावलेलं आहे. शारीरिक तपासणी शिबिर आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण गोरगरीब लोकांना या ठिकाणी वस्तूचं वाटप वाढदिवसानिमित्त आयोजन केलेलं आहे. या निमित्ताने मी एकच सांगेल, या सर्व संघटनेच्या माध्यमातून जे काम आमचं चाललं आहे ते एवढ्या खूप चांगल्या प्रमाणात चाललेलं आहे. त्याच्यापासून लोकांची खूप सारी मदत होते आणि तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या संघटनेचं ध्येय आहे की गोरगरिबांपर्यंत आपण पोहोचून गोरगरिबांच्या अडीअडचणीला आणि आपण त्यांच्या कुठल्याही शारीरिक, आर्थिक किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आपण कायमस्वरूपी उभं राहिलं पाहिजे. हे आमच्या संघटनेचं ध्येय. आणि वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सगळेजण आले, त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ सरचिटणीस गेली 2 वर्षापासून या संघटनेमध्ये मी काम करते. त्या अगोदर मी 25 वर्ष झाली भारतीय जनता पार्टीचं काम तर करतच आहे. पण एक राणादादांच्या माध्यमातून मला एक संघटना मध्ये जॉईन झाली आणि या संघटनेमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. खरंच या संघटनेचे कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण या संघटनेमुळे बरंच काही शिकता आलं. माणुसकी आणि माणुसकी काय असते या संघटनेने मला शिकवलं. आणि आज संघटनेच्या मार्फत आज आम्ही संघटनेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम सादर करतो आहे. पण या कार्यक्रमाचा हेतू एकच असते की लोकांची खुशी. आज जसा आमच्या योगेशदादाचा वाढदिवस आम्हाला आनंद आहे, तसंच आम्ही प्रत्येकाचा आनंद आम्ही सगळ्यांमध्ये शेअर करतो आणि त्याचा आनंद द्विगुणित करतो. अशा पद्धती आम्ही सगळ्यांचे वाढदिवस म्हणून सगळ्यांबरोबर पद्धतीने आमच्या पद्धतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज हक्काची मजदूर काम चालू केलं का? आज हक्काची महाराष्ट्राची मजदूर संघटना व भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा एक संयुक्त इमारत बांधकाम कामगारांना हा भांडी वाटपाचा कार्यक्रम आहे. तो राणाशेठ अध्यक्ष असलेले संघटनेचा आहे. त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला, सर्वसामान्य कामगाराला ज्याची खरी आवश्यकता आहे ते आपलं घरगुती भांड्याचं जे किट असतं संपूर्ण भांडी या कामगार योजनेच्या माध्यमातून आपल्या सरकारकडून मिळत आहे. ही भांडी वाटपाचं काम, भांडी द्यायचं काम मला राणाशेठच्या या माध्यमातून होतं आहे. खरं म्हणजे आपण बघत असेल तर एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी कामगार वर्ग उपस्थित आहे. त्याच्या हातावरती खूप असतं. त्या कामगारांना असं काय जर मिळालं तर त्याच्यासाठी खूप चांगलं आणि ते लाभदायक ठरतं. त्यामुळे आमदार संघटनेच्या वतीने अनेक वेळेला असे कार्यक्रम झाले. मी अनेक वेळेला उपस्थित राहिलो. आजही त्याला कामगारांना रोजपूर्ण वाटप करते असं मला विश्वास आहे. काय सांगाल, हक्काच्या मजदूर संघटनेतर्फे 1000 कामगारांना साहित्य वाटप करण्यात येतं. आज हक्काच्या मजदूर संघटनेतर्फे आज इथे रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केलं आहे. तुम्ही रक्तदान केलं आहे. एकूण तुम्ही रक्तदात्यांना काय आव्हान द्याल? आपल्या सर्व गोरगरीब जनतेला आणि समाजाला एवढंच संदेश देईल. कारण हे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने इतरांचाही फायदा आहे. त्याचबरोबर आपल्याला सुद्धा शरीराला 48 तासात तेवढंच रक्त येत असतं. लोकांचा समज आहे की रक्तदानामुळे काही तोटे होतात, पण मी तर म्हणतो फायदे होतात. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, एवढंच मी सांगतो. लोक असतात आणि आज त्यांची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि या सगळ्या
या शिबिराच्या माध्यमातून त्या कार्डाच्या ज्या काही योजना आहेत, शासकीय योजना आहेत, त्यांना आरोग्य सेवा आहे, त्याच्यामधून विमा योजना आहेत, शिक्षणासाठी त्यांच्या मुलांना सहाय्य मिळतं, अशा विविध योजना या कामगार कार्डाच्या माध्यमातून नागरिकांना मिळत असतात आणि त्याचा नागरिकही मोठ्या संख्येने लाभ घेतात. आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने हक्काचे मजदूर कामगार संघटनेला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचे मनापासून आभार. भारतीय जनता पार्टी प्रणित हक्काची कामगार संघटनेचे अध्यक्ष राणा शेठ यांचा हा पहिलाच नाही, जवळजवळ माझ्या बघण्यामध्ये 10-15वा उपक्रम आहे. लोकसेवा चतुश्रेणीतील नाका कामगारांना कशा प्रकारे त्यांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळून देतील यासाठी सतत प्रयत्न करत असतात. त्यासाठी वेळोवेळी आमच्यासोबत वेगवेगळे सगळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाणसाहेब हेही त्यांना नेहमी मदत करत असतात. पण एक जी चिकाटी लागते ती चिकाटी यांच्यामध्ये आहे. 10 वेळा फाईल कॅन्सल होतात, बरोबर होतात, पण हा व्यक्ती जे चिकाटीने त्या कामामध्ये गुंतून घेतलं आहे, स्वतःला लोकांना लाभ मिळून आणि वाहून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचे मी खूप खूप आभार आणि समजही मानतो. कारण ही भारतीय जनता पार्टीमध्ये हा तळागाळापर्यंत काम करण्याची पद्धत आहे, अंत्योदयापर्यंत, जसं पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदयापर्यंत लोकांपर्यंत पद्धत आहे. हे भारतीय जनता पार्टीमध्ये हेच काम चालतं की अंत्योदयापर्यंत पोहोचून त्यांना न्याय आणि त्यांना योजनांचा लाभ मिळू देण्याचा हे कार्यक्रम आहे राबवतात. त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हक्काची युनियन, महाराष्ट्र युनियन यांना माझ्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. कामगार संघटना आहे आणि कामगार संघटनेच्या ज्या सभासद आहेत त्या सभासदांना आपण भांडणांचं किट वाटप करतो. खरंच राणादादांनी खूप चांगला उपक्रम हातात घेतलेला आहे. ज्या सरकारच्या योजना आहेत त्या योजना प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे. त्या योजना पोहोचली पाहिजे त्याचं पूर्ण श्रेय आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कामी राहणारे आपले लाडके राणादादा, त्यांना मी खरोखर त्यांचं कौतुक करते की प्रत्येक कामगाराच्या मजुराच्या मागे असं संघटना म्हणून तुम्ही उभे राहिलंच पाहिजे. त्यांना आपण न्याय मिळवून दिलाच पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि लगेचच त्याला बिल्डरची साईट बंद ठेवून आपण त्या माणसाला लगेच ऑन द स्पॉट 10 लाखाची मदत दिली म्हणजे हे खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे की प्रत्येक कामगाराच्या मागे राणादादा खंबीरपणे उभे राहतात. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवलेला आहे. असेच तुम्ही राणादादा चांगले उपक्रम राबवत जा. संपूर्ण भारतीय जनता पार्टी तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहील. मी आपल्या सर्व गोरगरीब जनतेला आणि समाजाला एवढंच संदेश देईन, कारण हे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने इतरांचाही फायदा आहे, त्याचबरोबर आपल्याला सुद्धा शरीराला 48 तासात तेवढंच रक्त येत असतं. लोकांचा समज आहे की रक्तदानामुळे काही तोटे होतात, पण मी तर म्हणतो फायदे होतात. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, एवढंच मी सांगतो.